सरकारने मीडिया ट्रायल घेतली, प्रमाणपत्र रद्द केले 4, जे कधीच रद्द होणार नाहीत ते. माझा मराठा समाज इतका खवळून का उठला तर त्याच्या लक्षात आलं ज्यांना आपण मोठं केलं तेच आता आपल्या पोरांना बरबाद करायला लागलेत म्हणून खवळून उठला. यांनी जी नोंद बोडके नावाची रद्द केली, ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली नोंद ही 1.5 वर्षापूर्वी सापडलेली, व्हॅलिडिटी सुद्धा 1 वर्षाची आहे. अचानक असं काय झालं की ती नोंद रद्द केली. दुसरं शिंदे हंडे, दही हंडे यांची नोंद रद्द झाली. जिल्ह्याची जात पडताळणी सांगते या दही हंडेला कुणबी प्रमाणपत्रावरती आम्ही निर्णय देत आहोत की यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी, असा निर्णय जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्याने तिघांनी दिला. सकाळी कुणबी सकाळी रद्द, एका रात्री. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला काय दिलं नाही, आम्ही कष्टाने मिळवलं ते तुम्ही खाऊ देत नाही. नेमकं मराठ्यांच्या लेकरांनी करायचं काय, मराठा समाजाने नेमकं करायचं काय? मी काय चुकीचं बोललो यांना? 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांना एका शब्दाने मी दुखवलं नाही. आपण आशा ठेवली माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय तर मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. मुंबईला गेल्यापासून आजपर्यंत 1 वर्ष होत आहे, आपण एक शब्द सुद्धा त्यांना बोललो नाही. पण तुमचा बावनकुळ्या जर आमचे प्रमाणपत्र रद्द करतोय तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्यासाठी आमची जात महत्वाची आहे, आमचा बाप आमची जात आहे, आमचा समाज आमचा बाप आहे, पक्ष आणि नेता आमचा बाप नाहीये. तुमचा असं तुमचं रक्त कोणतं आहे आम्हाला माहित पण नाही. एकतर बावनकुळे हे कवा ऐकलंच नाही, 96 कुळे ऐकलं, हे 52 कुळे कुंकड असतंय काय माहित. हे एकाएकीत कोणचं कुळ निघलंय, मुळ्यात ऐकलंय बा. कोमाचं वेगळं वेगळं, ही कोणची चुंबळे असा प्राणी चित्र दिसतो.